करायचं कारण काय मग? जो मृत्यू झाला त्याच्या भावाला जर या तपासातलं काही सांगत नसले तर तपासच करायची काय गरज आहे? तपास हा कुणासाठी चालू आहे? तपास हा आरोपीसाठी चालू आहे का? आरोपीला सगळ्या बातम्या द्याव्या लागतात का? मग जर ज्याचा भाऊ मयत झालाय, एक तरुण पोरगा मृत्यू झालंय, अहो ज्याचं लग्न झालं आणि अजून मुलबाळ सुद्धा नाही, अशा मुलाचा खून होऊन जर सरकार दुर्लक्ष करत असेल, मी मुख्यमंत्र्याला आव्हान करतो, CID असो, SIT असो किंवा SP ऑफिस असो, त्यांनी जे तपास केलाय त्या तपासचं जे घडलंय ते जे मयताचे बंधू आहेत त्यांना, जे उपोषण करतात त्यांना दाखवलं पाहिजे आणि ती माहिती दिली पाहिजे. राजकीय दबाव असेल असं वाटतं प्रशासन. असं तर वाटतेच. राजकीय दबावाशिवाय इतकं कुठं होते का? राजकीय दबाव नसता तर सरकारने ठरवलं तर काही करतात. अनेक गुन्ह्यामध्ये अनेक आरोपी अटक केलेत. दबाव तरी कसलाय माहित नाही आम्हाला, पण सरकारने दबाव हा शब्द जर सरकारवर जर दबाव असेल एखाद्या कार्यकर्त्याचा आणि त्या दबावामुळे जर आरोपी अटक होत नसतील तर मला वाटतं सरकारपेक्षाही जो आरोपीचा कोणी नातेवाईक आहे तो मोठा आहे असं मला म्हणावं लागेल. करायचं कारण काय मग? जो मृत्यू झाला त्याच्या भावाला जर या तपासातलं काही सांगत नसले तर तपासच करायची काय गरज आहे? तपास हा कुणासाठी चालू आहे? तपास हा आरोपीसाठी चालू आहे का? आरोपीला सगळ्या बातम्या द्याव्या लागतात का? मग जर ज्याचा भाऊ मयत झालाय, एक तरुण पोरगा मृत्यू झालंय, अहो ज्याचं लग्न झालं आणि अजून मुलबाळ सुद्धा नाही, अशा मुलाचा खून होऊन जर सरकार दुर्लक्ष करत असेल, मी मुख्यमंत्र्याला आव्हान करतो, CID असो, SIT असो किंवा SP ऑफिस असो, त्यांनी जे तपास केलाय त्या तपासचं जे घडलंय ते जे मयताचे बंधू आहेत त्यांना, जे उपोषण करतात त्यांना दाखवलं पाहिजे आणि ती माहिती दिली पाहिजे. राजकीय दबाव असेल असं वाटतं प्रशासन. असं तर वाटतेच. राजकीय दबावाशिवाय इतकं कुठं होते का? राजकीय दबाव नसता तर सरकारने ठरवलं तर काही करतात. अनेक गुन्ह्यामध्ये अनेक आरोपी अटक केलेत. दबाव तरी कसलाय माहित नाही आम्हाला, पण सरकारने दबाव हा शब्द जर सरकारवर जर दबाव असेल एखाद्या कार्यकर्त्याचा आणि त्या दबावामुळे जर आरोपी अटक होत नसतील तर मला वाटतं सरकारपेक्षाही जो आरोपीचा कोणी नातेवाईक आहे तो मोठा आहे असं मला म्हणावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.